बिद्रीच्या श्री दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या संचालकपदी मनोज फराकटे यांची निवड करण्यात आली आहे। मनोज यांचे वडील आणि कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या संचालक पदावर मनोज फराकटे यांची निवड झाली आहे। निवड सभेच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक उपसंचालक जी मावळे आणि कारखान्याचे अध्यक्ष के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीची घोषणा करण्यात आली। बिद्रीच्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात स्वर्गीय गणपतराव फराकटे हे सलग 20 वर्ष संचालक पदावर होते। 2005 साली पहिल्यांदाच निवडून आल्यावर त्यांना उपाध्यक्ष पद मिळालं होतं। त्यानंतर डिसेंबर 2023 साली झालेल्या निवडणुकीनंतर जानेवारी महिन्यात त्यांना दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी संधी मिळाली। मात्र 24 ऑगस्ट 2024 रोजी गणपतराव फराकटे यांचं निधन झालं। त्यामुळे रिक्त झालेल्या संचालक पदासाठी आज कारखाना कार्यालयीन सभागृहात संचालक मंडळाची सभा घेण्यात आली। त्यामध्ये संचालक पदासाठी मनोज फराकटे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं पीठासन अधिकारी जी मावळे यांनी जाहीर केलं। निवडीनंतर अध्यक्ष के पाटील यांच्या हस्ते नूतन संचालक मनोज फराकटे यांचा सत्कार झाला। माझे वडील स्वर्गीय गणपतराव फराकटे यांची काम करण्याची सचोटी आणि संस्था सक्षम करण्याचा त्यांचा सहकारातील प्रदीर्घ अनुभव यांचा वारसा पुढे चालू असं मनोज फराकटे यांनी सांगितलं। यावेळी संचालक राजेंद्र मोरे, राजेंद्र पाटील, उमेश भोईटे, डी.एस. पाटील, दीपक किल्लेदार, सुनील सूर्यवंशी, रणजित मुडुक शिवाले, प्रवीणसिंह पाटील, राहुल देसाई, पंडित केणे, धनाजी देसाई, सत्यजित जाधव, फिरोज खान पाटील, फतेसिंग पाटील, व्यवस्थापकीय संचालक आर.डी. देसाई, कार्यकारी संचालक के.एस. चौगले, एस.ए. कुलकर्णी, एस.जी. किल्लेदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।